आणि मुलींनो खास तुमच्यासाठी 5 मिनिटं. मुलींनो एवढ्या शिका, मुलींनो एवढ्या शिका, तुम्ही एवढ्या शिका. शिका म्हणजे एवढ्या शिका मुलींनो, तुम्ही तुमच्या कामाचा पगार ऑनलाईन अकाउंटला लाखो रुपये महिन्याला पडायला पाहिजे. एवढे शिका, एवढे भयानक शिका. हे प्रेम प्रेम या फालतू भानगडीत पडू नका मुलींनो तुम्ही. हे फालतू हे नालायक धंदे सगळे. हा, आणि आपले मुली एवढे बावळटत महाराज, यांना हिंदूचे मुलं सापडत नाही. हे मुसलमान धर्मातल्या मुलांबरोबर प्रेम करतात लाज नसल्यासारखे. हे म्हणतात काय आहे तो आमच्या समोर लहानापासून वाढलाय ना मोठा, खूप चांगला मुलगा आहे मम्मी, तो अमर खूप आवडतो मला, मला जाऊ दे ना, पप्पाला जर कळलं तर नाही ना ते जाऊ देणार, ऍक्च्युली माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे मम्मी, मला जाऊ दे. आणि तुला माहितच आहे ना मम्मी, ते तर प्रेम हे आंधळं असतं, मम्मी प्लीज मला जाऊ दे ना, मम्मी तुला तर अनुभवच आहे ना, मग जाऊ दे ना. आता मम्मीलाच अनुभव म्हणले ही कशी राहील. मुलींनो हे प्रेम नाहीये तुमचं. जी मुलगी आई वडिलांना सोडून पळून जाते ना, हे प्रेम नाहीये. प्रेम असतं तर आई वडिलाचं प्रेम सोडून तुम्ही अशा गेल्याच नसतात. हे प्रेम नाहीये, हे फक्त काही दिवसाची वासना आहे, वासना. स्पष्ट बोलतो, मी शान आहे, तुम्ही शान आहेत, ऐकणारे शान आहेत. आपल्या माणसाने आपल्या माणसाला खरं बोला, आणि माझ्यासारखं मला स्पष्ट बोलायचंय. ही फक्त वासना आहे. मुलींनो प्रेम करू नका असं मला म्हणायचं नाही, प्रेम करा. पण जो आमच्या हनुमंतरायाच्या पायावर डोकं टेकवतो ना मुलींनो, त्याच्यावर प्रेम करा. जर तुम्ही आपला हिंदू धर्म सोडून जर दुसरीकडे उधाळल्या, तुमचे 35 तुकडे नाही, तुमचे तुकडे सापडणार नाही. दुसऱ्या जन्मधर्मात जर गेल्या, तुम्हाला लक्ष्मी म्हणून मान मिळेल ना, तो फक्त या हिंदू धर्मातच. दुसरीकडे फक्त तुम्हाला मुलं जन्माला घालायचा कारखाना म्हणूनच वापर केला जाईल. काय करायचं ठरवा. एक क्वालिटीची जिजाबाई नावाची मुलगी क्वालिटीच्या शहाजीराजाला मिळाली, आणि एक क्वालिटीचे शहाजीराजे आमच्या क्वालिटीच्या मासाहेब जिजाऊला मिळाले. तर आमच्या भारत देशाला 2 रत्न क्वालिटीचे मिळाले. क्वालिटीचे मुलं क्वालिटीला मिळायला हवीत.